काल होती कृष्ण जन्माष्टमी आणि आज आहे गोपाळकाला. त्यानिमित्त घेऊन आलोय शाब्दिक आणि स्लॅपस्टिक अशा सगळ्या प्रकारच्या विनोदांनी परिपूर्ण असा हास्याचा चविष्ट गोपाळकाला, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आपल्या हास्य जत्रेतल्या विनोदांची मेजवानी चाखायला आपल्या हास्य जत्रेत नेहमीच खास पाहुणे येत असतात. आज देखील 2 पाहुणे आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत. चित्रपट, नाटक आणि मालिका या 3ही माध्यमांमध्ये काम करून आपल्या सहज सुंदर अभिनयानं सगळ्यांना इम्प्रेस करणारी अभिनेत्री आरती वडकबाळकर आणि अभिनय, गायन, लिखाण अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये स्वच्छंद मुशाफेरी करत धमाल करणारा गायक त्यागराज खाडीलकर. मंडळी, सगळ्याच भूमिका अगदी सहजपणे करणारी आरती आता आपल्याला गायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनी मराठीवर येत्या 21 ऑगस्टपासून सिंगिंग स्टार, गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे हा गायन स्पर्धेचा कार्यक्रम सुरू होतोय. त्यात ती आपल्याला गायक स्पर्धक म्हणून दिसणार आहे आणि गायक त्यागराज खाडीलकर मेंटॉर म्हणून तिला मार्गदर्शन करणार आहेत. तर तुम्हा दोघांच्या या नव्या सुरेल वाटचालीसाठी हास्य जत्रेच्या संपूर्ण टीमकडून तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा. मंडळी, कॉमेडीच्या स्विस बँकेत ज्यांच्या नावावर करोडो लाफ्टर जमा आहेत असे अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे आलेत खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत यांच्या बँकेत FD काढायला. बघूया तिथे काय धमाल घडते. हॅलो, मला बँकेविषयी थोडीशी माहिती पाहिजे होती. लंच ब्रेक झाल्यानंतर या. लंचला फरसाण आणि आपण. नमस्कार, मी सखाराम ठाकूर. काल सखाराम पुरी म्हणजे खांडेकर दादांनी ही पदवी मला बहाल केली आहे. आम्हाला थोडी बँकेबद्दल माहिती पाहिजे होती. सॉरी, लंच टाइम. अरे काय फालतू की रे, जास्त जिकडे जावं तिकडे लंच टाइम होतो. आम्ही जिकडे जाणार तिकडे लंच टाइम होतो. ज्या बँकेत जाणार तिकडे लंच टाइम होतो. मॅनेजर 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 मॅनेजर. अरे काय दांगडो चल रहा है ना रे, कोण बोलली राय ना. येस, आय एम द मॅनेजर. कर वसाड्याचा फनकन कॉन्फरन्स. काय झालं सर? अरे तुझ्या बँकेन अवरे 2 प्रतिष्ठित बिझनेसमॅन आलेले असताना असं रे तुझ्या बायका, आम्ही त्यांना माहिती विचारतो ते बोलतात लंच ब्रेक झालंय, लंच टाइम झालंय. अरे आमच्या तोंडावर अंडू उंडू बोलतात. एक मिनिट सर, ते अंडू उंडू नाहीये, उडवा उडवीची उत्तर असं म्हणायचंय का तुम्हाला? हा? आणि त्या माझ्या बायका नाही आहेत, त्या इथे काम करणाऱ्या बायका आहेत ना सर. ठीक आहे, ते काही असेल, पण आमच्यासारखे इकडे प्रतिष्ठित बिझनेसमॅन तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला आलेत आणि तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट घ्यायची नसेल तर तसं सांगा, आम्ही दुसऱ्या बँकेत जाऊ. सर तुम्ही इन्व्हेस्टमेंट साठी आलेले आहे का? नाहीतर काय. सर सॉरी सर, त्यांच्या वतीने मी सॉरी बोलतो सर. सर हॅव अ सीट सर, प्लीज रिलॅक्स प्लीज. ओके ओके. सर मी मॅनेजर आहे सर, मी स्वतः तुमच्या सेवेत आहे सर. बोला सर, तुमची काय मदत करू बा? वेल, मी बिझनेसमॅन पंढरीनाथ कांबळे आणि हे बिझनेसमॅन अरुण कदम. थोडा समाजसेवक पण आहे मी. थोर समाजसेवक पण आहेत. तर वेल, गंमत अशी चालली की आमच्या बिझनेसचा पसारा दिवसेंदिवस जो असा वाढत चाललाय, तर वी हॅव डिसाइडेड टू इन्व्हेस्ट इन बँकिंग सेक्टर. भलता भारी निर्णय आहे सर. काय आहे, सध्या मार्केट भलतं डाऊन आहे, म्हणून आहे ना हा सेफ ऑप्शन आहे बा. नाही सगळे ते बरोबर आहे तुमचं, पण आम्ही आता रिस्क घेणार आहे. आवरी मोठी अमाऊंट आम्ही तुमच्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. तर त्याच्या आधी आम्हाला तुमच्या बँकेचं आम्हाला ऑडिट चेक करावं लागेल. कारण काय आहे की हल्ली म्हणजे चहात बिस्किट बुडतं त्याच्यापेक्षाही कमी वेळात बँका बुडतात. तर त्यामुळे आम्ही एवढी मोठी रिस्क जर घेणार असू तर आम्हाला रिपोर्ट चेक करायला लागतील. नो प्रॉब्लेम सर, तुमच्या हक्काचे जाणून घ्यायच्या. सखाराम, ऑडिट रिपोर्ट. सर हा घ्या सर, चेक करा सर. वेल, नाईस बाइंडिंग. थँक्यू. थँक्यू. I think it's good. Good report. You can.
गुड, व्हेरी गुड. थँक्यू सर. मला काय वाटतं बॉ की तुम्ही जॉईंट FD करावी बॉ. चालेल चालेल No problem. प्रॉब्लेम. ग्रेट No problem. कितीची करू सर? अरण्या तुझ्याकडे आता किती आहेत? 25. ठीक आहे, माझ्याकडे पण 25 आहेत. काढ. हे 50ची FD करून टाका तुम्ही. चिल्लर हो 50 रुपये. हो. आवरा या असं ओरडू नको, ते व्यवस्थित मोजून की नंतर लफरी नको. 50 रुपयाची जॉईंट FD करायला आले तुम्ही? ही तुमची आयुष्यभराची जमा पुंजी आहे खरं? हा. काय 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 बिझनेस काय करताय रे तुम्ही? आम्ही कोंबड्यांसाठी डायपर बनवायचा आमचा बिझनेस आहे. पिंजऱ्यामध्ये जाम घाण करतात ते, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही डायपर बनवतो. आणि त्याचा अजून एक फायदा आहे, म्हणजे कोंबडीने समजा नकळत जर अंड दिलं तर ते खाली पडून फुटत नाही, ते डायपर मध्ये बरोबर सुरक्षित राहतात. ए, अरे हे कुठल्या बालवाडी लेवलचे बिझनेस आहे रे? आणि हे असे बिझनेसमॅन आहे का रे तुम्ही? तुम्ही निघा, तुमच्या FDची बँकेला गरज नाही रे. एक मिनिट म्हणजे मोठमोठ्या FDs तुम्ही घेणार असं तुमच्या बँकेचा नियम आहे का? कुठे असेल तर दाखवा मला तसा नियम. अरे नियम नाहीये रे भाऊ, पण माणसाला थोडीफार बुद्धी असते ना. बुद्धी नसली तर लाज तर असते. 50 रुपयाची FD, ती पण जॉईंट, कोणी करेल का रे? आम्ही करतो. आम्ही करतो. पण मी काय बोलतो, ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे जो नियम आहे ना तो आम्हाला दाखवा. नसाल तर आम्ही ग्राहक पंचायत मध्ये कम्प्लीट करतो. हा. तू रे कम्प्लीट करणार. करतो तुझी FD करतो. काय सकाळी सकाळी डोक्याला ताण आहे काय माहिती. अरे कस्टमर शुड बी ट्रीटेड एज गॉड. तुमचे अकाउंट आहे काय? कुणाला सांगू नका, बायकोला पण सांगू नका. बाहेर अकाउंट आहे माझं एक. अरे ते अकाउंट नाही रे भो. अरे बँकेत खातं पाहिजे रे. या बँकेत खातं आहे का बुवा तुमचं? नाही, बँकेत तर खातं नाहीये आमचं. घ्या काय? 1 मिनिट. हा फॉर्म भरा. 1 मिनिट. पेनाने फॉर्म भरा तो. घडी पडली होती त्याला, ती जरा असं करून रोल व्यवस्थित. पेन आहे भरा त्याच्याने. नीट भरा. वाक्य नसली ना असा जोराचा अभिनय येतो ना. सर्वांगातून आहे ना अशा अभिनयाच्या चिडकांड्या उडतात. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. हुश झाला बाबा एकदाचा. किती कठीण होता ना. अरे कठीण म्हणे तर घाम फुटला होता. बर ते 5व्यातलं 3रंच तू काय लिहिलंस? ऑप्शनला टाकला ते. हुशार आहे सोन. झाला का पेपर सोडवून? बंद करा ना तो फालतूपणा. द्या तो फॉर्म इकडे द्या. अरे हा काय फालतूपणा केला रे तुम्ही? म्हणजे तू तुझ्या मिडल नेम रू लिहिलंय आणि तू तुझ्या मिडल नेम री लिहिलंय. बरोबर आहे. हा म्हणजे अरुण आणि नच्या मधलं नाव काय रू, मिडल नेम रू. आणि पंड री नाथ, पंड आणि नाथ याच्यामध्ये री आहे. अरे बापरे. अरे दलिंदरांनो, मिडल नेम म्हणजे दल्ल्याचे नाव लिहायचं. ज्याने जन्म दिला ना त्याचे नाव लिहायचं. घ्या. सांगा ना मग. 1 मिनिट. तुम्ही क्लिअर बोलत नाही ना, मी वाटतं. अवघड आहे रे. हे घ्या. घ्या. इकडे. डॉक्टर लेले आणि उघडे बाबा, ही तुमच्या बापांची नाव आहे? अरे याला काय अर्थ आहे? काय झालं? तुम्ही आता बोलत की कुणी तुम्हाला जन्माला घातलं त्याचं नाव लिहा. डॉक्टर लेल्यांनी माझा जन्म करवला. हा आणि उघडे बाबाने माझ्या आईला आंबा दिला, त्याच्यापासून मी जन्माला आलो. बापाचं काय इकडे संबंध आहे? तुझ्या उघडे बाबाला आणि तुला उघड्या नागडा करून असा शपालून काढला पाहिजे. चम्मन बेजाना. तुम्ही दोघं भाऊ आहे? नाही वेल आम्ही कलिग्स आहोत. वी आर पार्टनर्स. मग
तुमच्या दोघांच्या सरनेम सेम आहे बा. राजपूत लिहिलंय तुम्ही इथे सरनेमच्या समोर, ते का बरं लिहिलं? नाही, आमचे सरनेम राजपूत नाही. मग इथे का लिहिलं? आम्ही ज्या शाळेत होतो ना हा. त्या सरांचं नाव सरनेम राजपूत होत. शाळेपासून आमचं त्यांचं नाव म्हणून हा. ते सरनेम नेम राजपूत. असं आहे का? अरे त्या माणसाने आमच्यासाठी कवरे केले. हा? आज जी काही इन्व्हेस्टमेंट आम्ही जमा केली ती त्या माणसाने हो का? आम्हाला मॅनेज करून दिलेली आहे. 50 एवढा मोठा बिझनेसमॅन आम्ही जो झालोय तर त्या माणसाने, श्याम राजपूत माणसाने. हे 50 रुपयांमुळे हे. एवढा मोठा बिझनेस झाला तुमचा हा. अरे नका बदनाम करू रे त्या राजपूत गुरुजीचं नाव. भलता देव माणूस रे तो. तुम्ही ओळखता त्यांना? नाही पण म्हणजे तो मला शिकवलं म्हणजे देव माणूसच असेल तो. दुर्मिळ शिक्षक असेल. अरे मी काय बोलून राहिलो, सरनेम म्हणजे आडनाव ना रे. हा हा. बरं ते पुढे वाचतो वान. अरे सेक्सच्या पुढे एम आणि एफ लिहिलेलं असतं, तुम्ही एफ टिक करून टाकलं रे. हा तुम्ही फिमेल आहे का रे? फिमेल असतं ना एफ म्हणजे. ओ असं झालंय का? असं असतं का? असंच असतं. नाही ते आम्हाला वाटलं एम म्हणजे मध्यम हा. आणि एफ म्हणजे फुल, तर आम्ही फुल वर केलं टिक. नाही अरे ही कुठली उत्तर आहेत रे तुमची? आणि बँक असे प्रश्न काय विचारेल रे तुम्हाला? दलिंदर ऍड्रेस पंजाबी ड्रेस. आपण वाचायच्या बी लायक नाही. बैल बुद्धी तुमच्याकडे बुद्धिमत्ताच नाही. मला तर वाटतंय 50 रुपये पण चोरून आणलेले आहेत तुम्ही. हा. हे बघा मिस्टर मॅनेजर, तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो. अरे तुम्ही तुमचं बघितलं ना तर स्किट आहे ना 1.5 पानाच्या वर पुढे जाणारच नाही. नो आर्ग्युमेंट्स, नो आर्ग्युमेंट्स. कंटिन्यू. अरे बाप रे, काय आलं? अरे पॅन नंबर काय लिहिला रे? अरे पान नंबर आहे तो आमचा, बरोबर आहे. बनारसी 120 300, कच्चा पक्का हरिपत्ती, इलायची लवंग सोप, सुपारी कत्री. तेच आम्ही रोज खातो पान. हा. रेग्युलर आहे. आणखी त्यांनी तुझी जीप कातरून टाकली पाहिजे. सगळा फॉर्म हा चुकीचा भरलेला आहे. फेका फॉर्म तिकडे. आता तुमच्या फॉर्म आहे ना मी भरून देतो. फक्त पासपोर्ट साईज फोटो आणि ऍड्रेस प्रूफ द्या. नाही नाही, काय आहे, घरच तेवढं नाही. तर आम्ही विचार करत होतो काय माहितीये काय, की म्हणजे ही जी एफडी आम्ही इन्व्हेस्ट करणार आहोत, तर या एफडीच्या अगेन्स्ट आम्ही एक 40 ते 50 लाखांचं लोन तुमच्याकडनं उचलणार होतो आणि मग एक मस्तपैकी आलिशान बंगला आम्ही बांधणार होतो. हो? ऍक्च्युली हा. या 50 रुपयाच्या एफडी वर तुम्हाला 50 लाखाचं लोन द्यायला ही का नव्या व्यापारची बँक आहे का रे? नाही पण म्हणजे साधारण जास्तीत जास्त किती मिळू शकतं बा? या, हा. एफडीच्या अगेन्स्ट आहे ना 70% लोन मिळेल बा. म्हणजे किती साधारण? हे 50 रुपये डे ना याच्या 70% म्हणजे 35 रुपये लोन मिळेल. चालेल 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 आम्हाला, No नो problem. प्रॉब्लेम, Clear, नो clear. प्रॉब्लेम. आणि म्हणजे कसं आहे, आमचे 50 रुपये तरी सेफ राहतील ना. आणि ते 35 रुपये जे आम्ही लोनने तुमच्याकडनं घेतलेले आहेत ते आम्ही पुढच्या 8-10 वर्षात हप्त्याने आरामात फेडू. काय प्रॉब्लेम आहे? ओ बापरे, पण तुमची लोन अमाऊंट तर भलती मोठी आहे. तारण ठेवायला तुमच्याकडे काही मौल्यवान वस्तू आहे का बा? नाही ना. जोराचा अभिनय. ठीक आहे. तारण म्हणून मी माझ्या मेंढ्याचा आवाज ठेवू शकतो. बाप रे, भलता मौल्यवान आहे तुझ्या मेंढा तर रे. हा म्हणजे आता एवढं मोठं बिझनेस करायचं तर मेंढ्याचा बली आम्हाला द्यावाच लागणार का? बरं मी काय बोलतो, काय? म्हणजे साधारण हे आम्हाला तुम्ही लोन देणार आहे तर 10 वर्षासाठी IMI किती बसेल साधारण? EMI आहे तो हा. आणि 35 रुपयाचं लोन 10 वर्षात फेडणार त्याचा EMI. हा म्हणजे अरे तुम्ही कस्टमरला माहिती दिली पाहिजे सगळे. असं कसं तुम्ही? 32 पैसे. किती? 32 पैसे. माय गॉड. ओके ठीक आहे. अरे मी काय बोलतो, म्हणजे ह्या रेसेशनच्या कालामध्ये आपलं प्रॉफिट आणि खर्च बाजूला ठेवून आपल्याला हा IMI परवडेल? वेल आता एवढा मोठा बिझनेस करायचा म्हटल्याच्या नंतर ही रिस्क घ्यायलाच लागेल आपल्याला. अरे नाही तरी पण आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लक्षात घेता हा एवढा IMI आपल्याला डिस्टर्ब तर नाही होणार ना? वेल मला असं वाटतं की थोडा सफर होईल आपला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, पण फ्युचर लक्षात घेता वी हॅव टू बेअर ऑल दिस थिंग्स आय थिंक. ओ माय गॉड. ओके मग मारू उडी म्हणतोस? दोघांनी एकत्र मारूया उडी. ऐ
माकडे सोन तुमच्या लोनची डिस्बर्समेंट झालेली आहे. अरे प्रोसेस बिसेस काय नाही झाली तुला काय कळलं मला सांग. डिलिव्हरी झाली नाही. डिलिव्हरी नाही, लोन मंजूर झालं तुमचं. हो हे 35 रुपये आणि त्याच्यावर हे 2 रुपये कमिशन, 36 रुपये घ्या. 36 रुपये घ्या. कमिशन आम्हालाच. हा, आणि परत येऊ नका तुम्ही, लोन परत करायला येऊच नका ओ बुवा. माय गॉड, नॉन रिफंडेबल. हो काय आहे, तुम्हाला जर लोन दिलं प्रोसेसने तर तो जो बँकेचा अधिकारी असेल ना आमच्या, त्याला व्हेरिफिकेशन साठी 4 चक्रा तरी माराव्या लागतील आणि त्याच्या पेट्रोलच्या खर्च आहे ना या FD च्या 10 पट उंची. त्यामुळे तुम्ही निघून जा, उपकार करा रे माझ्यावर. सर तुमच्यासारखी देव माणसं आज या जगात आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता आपण आपला बिझनेस आणखीन वाढवू शकतो. आता कशाला आले रे परत? सर हा? तुम्ही खूप महान आहात. इस बात पे एक सॅल्यूट तो बनता है. 1 2 3. धार आमच्या रेझरला, सॅल्यूट बँकेच्या मॅनेजरला, बँकेत होते गर्दी, मॅनेजरला झाली सर्दी. वा 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 वा, यमक जुडलेलं आहे. वा, अरे पण व्हेरी इज द सॅल्यूट बॉ. सॅल्यूट पाहिजे. हा सॅल्यूट. हा, बँकेत होते गर्दी, मॅनेजरला झाली सर्दी, चहा प्या गवती, मॅनेजरला सगळे सॅल्यूट मारती. सॅल्यूट सॅल्यूट मारती. सॅल्यूट मारती. आता मी आहे ना तुम्हाला मारून टाकते. आता मी तुम्हाला सर ते नाही, नाही. कडक परफॉर्मन्स. सई काय म्हणशील? काय कुठनं आणता रे कन्व्हेक्शन सूट वगैरे घालून आम्ही रिस्क घेतोय वगैरे. पण 50 रुपये देऊन रिस्क घेतोय असं म्हणजे हे तुम्हीच करू शकता यार. यू गाईज आर ब्लडी इम्पॉसिबल. असं कोण करू शकतं? एवढं कन्व्हेक्शन कुठून आणायचं आणि कसं करायचं हे तुमचं तुम्हाला ठाऊक आहे. आम्हाला कधी आयुष्यात जमणार नाही. श्यामदादा आज तुम्ही बहार आणलीत, फार मजा आली, फारच मजा आली. खूप हसलो. खूप धन्यवाद. मस्त झाला परफॉर्मन्स. आणि सूट मध्ये हँडसम दिसतायत, चिकणे दिसतायत दोघे. मजा आली. प्रसादा. अफलातून खूप धमाल होता परफॉर्मन्स. मुळात तुम्ही दोघंही अत्यंत प्रतिष्ठित बिझनेसमॅन वाटता जात, याच्यात काही वादच नाही. अफलातून अतिशयोक्तीचा कहर होता या स्किटमध्ये आणि फार मजा आली. मला जाता त्या किस्सा आठवला. माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं होतं की जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुम्हाला नोकरी करावीच लागेल. आणि मला नोकरी करायची अजिबात इच्छा नव्हती, पण सासऱ्यांनी अशी अट घातली म्हणल्यानंतर पर्याय नव्हता काय, म्हणून मी एका ठिकाणी गेलो नोकरीसाठी आणि फॉर्म भरायचा होता. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असा एक फॉर्म होता, त्याच्यात मी BCom असं लिहिलं होतं. क्या बात है, क्या बात है. वंडरफुल. खूप मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. धन्यवाद. मंडळी, आपल्या कॉमेडीच्या टॅलेंटनं आपल्या सगळ्यांना मोहित करून टाकणारा प्रसाद खांडेकर स्वतःच एका मोहाच्या क्षणात सापडलाय. आणि चालू स्किटमध्ये चटकन विनोदाच्या जागा हेरणाऱ्या नम्रता संभेरावनं नेमका त्याला तेव्हाच धरलाय. एवढंच नाही तर प्रत्यक्षदर्शी म्हणून कल्याणची चुलबुली शिवाली आणि फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे नेमके तेव्हा तिथेच हजर होते. बघूया नेमका काय किस्सा घडलाय. येस येस. हा हा. अरे नाही नाही रे, ठीक आहे. अरे अक्कल आहे का तुम्हाला? अरे बघून गाडी चालवा ना. तुमचं बंपर तुटलं, माझं बंपर खरचटलं. एक मिनिट. ओ माय गॉड, तुम्ही त्या प्रसाद खांडेकर ना? हाय बघा, प्रसाद खांडेकर असलो तरी मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. मी तुमचं It's skit- okay. मी तुमचे सगळे स्किट बघितलेत सर. तुम्ही खूप सॉलिड आहात. तर तुम्ही खूप सॉलिड आहात. तू पण. आय कांट बिलीव्ह की तुम्ही माझ्या समोर आहात सर.
सर इट्स ओके रे इट्स ओके असं काय नाही इट्स ओके सर मला तुम्ही खूप आवडता सर 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 माझी एक हेल्प कराल का काय? बोला. ऍक्च्युली ना मी मागे सिग्नल जम्प केलाय तर पोलीस मागे लागले सर प्लीज हेल्प करा ना सर प्लीज इट्स ओके मी आहे ना काही घाबरू नका इट्स जस्ट सिंगल जम्पिंग Sir, मी बोलतो पोलिसांशी काही हे बघा आमचं ऐकतात सेलिब्रिटी आहोत हो पोलीस ऐकतात प्लीज प्लीज हेल्प करा तुम्ही जर हेल्प केली नाही ना तर बाबा मला गाडी चालवायलाच देणार नाही गाडी कशाला घराच्या बाहेर सुद्धा पडायला देणार नाही सर प्लीज हेल्प ओके कूल डाऊन एक काम करतो पोलीस आले की त्यांना मी सांगतो की मी गाडी चालवत होतो ओके रिअली येस सेलिब्रिटी ऐकतील ते हो माय गॉड मी तुमचा एक गालगुच्छ अरे देऊ प्लीज या सर थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच फक्त थँक्यू म्हणजे हे झालं आपलं हे झालं की मग आपण छानसं डिनर करू आणि मग मस्तपैकी हे खाऊ आईस्क्रीम वगैरे व्हॅनिला चॉकलेट बिकलेट मला विश्वासच होत नाहीये तुमच्या बरोबर डिनर आईस्क्रीम स्वप्नात नाहीये मी तुम्ही गाडीत बसा येस गाडीत बसा पोलीस आले की त्यांना मी सांगतो डोंट वरी थँक्यू सो मच सर बसा थँक्यू गाडीत सो बसा मच ए थांब 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 काय रे हा पळवायला काय लय मजा येते का हा पळव पळव पळवी तो गाडी इथंच थांबवायची होती मग कायला पळवायची ए पिंट्या बाहेर ये ओय आता गंमत बघा आता नमस्कार मॅम प्रसाद खांडेकर अशी फान तिथं सिग्नलला मी शिट्ट्या वाजवू थकले हा तुम्हाला काही मजा येते का रे सिग्नल तोडायला इथं ड्युट्या करून करून आमची तंगडी तुटी त्यात तिकडनं मला इथं पाय तोडायला लागले तू बाहेर ये बाहेर चल ये बाहेर ओळखलं नाहीये त्यांनी मॅडम 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 ते सेलिब्रिटी आहेत ए चिमणे काय ना चिवचिव करीती ग हा शीटवर चमटून टाकी ना मी हा अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ ओय बिनटाक ये बाहेर एक मिनिट बाहेर गेल्यावर तर ओळखतील सगळं मॅटर सॉल्व होईल डोंट वरी तू नियर बाय हॉटेल सर्च करून घे एक्सक्यूज मी अयो हे तुम्ही आई अरे तुम्ही ते हे ते सई तामणकरचे भाऊ गौरव मोरेचे दुश्मन नम्रता समीरावचा पार्टनर प्रसाद खांडेकर म्हणून नावाने ओळख मिळवायचीच राहिली अजून तेच ते काय राव काय भारी शो आहे तुमचा नाही, नाही, ठीक आहे. रोज बघत आहे बरं का तुमचा कार्यक्रम लय सॉलिड आणि तुमची ती पार्टनर नमा काय पोरगी आहे म्हणजे ती नम्रता समीराव ना एक दिवस हॉलिवूडला जाणार 8 वर्ष लिस्किटच करते काय साहेब अहो तुमच्यासारखी माणसं तुमच्यासारखे सेलिब्रिटीज असं वागायला लागले जम्पिंग करायला लागले सिग्नल तर कसं चालेल सो वॉट सेलिब्रिटी सामान्य नागरिक नसू शकतो नाही. हा? झालाय गुन्हा मी शूटिंगला चाललोय विचारत होतो झालं सिग्नल जम्प त्यात काय एवढं हा हे बघा आणि म्हणून तुम्ही माझ्या मिसेसला काही बोला एक मिनिट मिसेस हो एक मिनिट. मिसेसला काही बोला माझ्या ही कोण आहे तुमची मिसेस ही मिसेस आहे हो काय विजोड जोडा आहे एक हॅलो एक विजोड जोडा म्हणजे अरे काय गोरट्याली पोर निवडली काय जाड गेला पोरगा आहे हा? एक हे काय जोड आहे का थोबाडात मारण्यासारखा जोड आहे एक सेकंड हे बघा हे आमचं पर्सनल आहे तुम्ही मध्ये बोलायची गरज नाहीये कळलं बरं. तुमचा काय फाईन आहे तो घ्या आणि मोकळा करा मला चला पण हाऊस नाही आली पण हा विचार आधी करायचा ना एवढी कचाकड्यासारखी पोर आहे गाडीमध्ये हा कटकन तुटून गेली असती एवढा सिग्नल जम्प केला तुम्ही खूपच बोलताय माइंड युअर लँग्वेज हा, चला. फाईन काय तो हा, सांगा ठीक आहे हा. गाडीचे पेपर काढा हा ओके फाईन देतो दाखवतो ना मग असं डायरेक्ट मुद्द्यावर या या हा. पटकन वेळ नाही माझ्याकडे जानू पेपर्स दे आजचा देऊ की कालचा यू आर सो इनोसंट बेबी You're so innocent. Baby, I'm not talking about newspapers. I'm talking about car papers, गाडीचे पेपर्स बेबी ओ बेबी ए गाडी बाबा, बिंबी बुंबू काय म्हणताय तुम्ही द्या पटकन गाडीचे पेपर
हे बघा आम्हाला इथे रस्त्यात उभं राहून तुमच्याशी गप्पा मारण्याची हौस नाहीये देतोय हा, काढा लवकर. गाडीचे पेपर्स दे. येस बेबी गाडीचे पेपर्स ना ते मी मागे नाही ठेवले ते मी पुढे पण नाही ठेवलेत मी ना ते डिक्कीत नाहीच आहेत. हे मी काय dashboard- लावलंय तुझं डिक्कीन डॅशबोर्ड मागन पुढन हित द्यायच्या पटकन ए- 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 मॅडम, हे बघा, एक- मॅडम. एक मिनिट हे बघा खांडेकर काय 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 इकडे ये ग इथे कच्चाकडे हे काय काय हे खांडेकर बंदूक बंदूक मलाच काय बोलतेस बंदूक ते बंदूक काय? बंदूक घेऊन फिरिता का हा नाही ती खेळायला घेतली होती बंदूक. सांग ना मी घाबरलो मी मॅडम नो काहीतरी गैरसमज होतोय ऍक्च्युली आमच्या शूटिंगची आहे म्हणजे शूटिंगला प्रॉपर्टीमध्ये लागते ना त्याच्यासाठी अहो ही नकली आहे हे बघा हे बघा अरे हा? लाजा वाटतात का लाजा सेलिब्रिटी ना तुम्ही बंदुका घेऊन फिरिता का हा, तुला माहितीये तू कायदा हातात घेतलाय आता हे प्रकरण कुठच्या कुठं जाईल ना ते तुला पण कळणार नाही हा? चल उठ बंदुकीचे लायसन दे उठ ना आता बंदुकीचे लायसन काढ उठ वाचली प्रसाद तू लोडेड बंदूक घेऊन का फिरतोयस? ओ माय गॉड तू शार्प शूटर आहेस. कोणाबरोबर लग्न केलंय देवा मी कोणाबरोबर लग्न केलंय मॅडम. तुम्ही काळजी करू नका खोटे खोटं नाही अहो, तुम्ही एअर फायर केलाय एअर फायर केलाय तुम्ही कायदा हातात घेतलाय एअर फायरचं माहिती ना काय तुम्हाला होतो ते गुन्हा चला काढा बंदुकीचे लायसन काढा नाही लायसन्स कुठे आहे? मला विचारतोय लायसन्स कुठे? तुझी बंदूक तुला माहित असेल ना. हे सगळं खोटं कर ऐक मी सांगतो. मी कोणत्या माणसा बरोबर लग्न केलंय देवा काय केलंय माझ्या बरोबर. एक मिनिट थांबा तुम्ही टेन्शन घेऊ नका चोरीची गाडी नाही एक मिनिट मला सांगा गाडीत काय काय अजून बॅग आहे. घ्या बॅग घ्या बागेत काढा काय बाहेर. बागेत काय आताच सांग मला बागेत हे तू मला विचारतोय प्रसाद तुझी गाडी तुझी बॅग तुला माहित असायला पाहिजे बॅगेत काय आहे. मॅडम हे सगळं खोटं आहे माझं ऐका मी सांगतो मला एक्सप्लेन करू द्या की मला बोलायला चान्स देत तुमची ऍक्टिंग जत्रेत करा पटकन मला ती काय बॅग द्या काढून लय कॉमेडी चालली द्या काढून बॅग पुढे बॅग हा या घ्या पुढं काय घ्या बॅग घ्या बागेत ठेवा इथं बॅग ठेवा ठेवा नाही तर मग इथं. हा उघड आई सांग काय बॅग काय बॅग एवढं पैसे एवढं पैसे एवढे पैसे एवढे पशा अरे तू काय करतोय तू बँक बिंक लुटायला लागलायस पशा मॅडम माझं भागच फुटलं मॅडम हे भगवंता काय केलं रे माझ्या संसाराचं वाटोळं केलं. ताई जरा टाइम प्लीज घ्या थांबा हे काय या नोटा इतक्या एवढं पैसे ते 3 महिन्यांचं पेमेंट होतं ना तर प्रोडक्शनने कॅश मध्ये देऊन टाकलं एकदम देऊन टाकलं हा. एवढं ते माझं समीरचं पॅडीचं एकत्र माझ्याकडे दिलं. खोटी नोट खोटी नोट खोटी नोट अरे तू खोट्या नोटा पण छापायला लागलास मॅडम मला या माणसासोबत राहायचं नाही मॅडम नाही, एक मिनिट ताई, एक मिनिट मॅडम काय काय आहे? इकडे या खांडेकर साईला या जरा ऐका हे काय आहे? खोट्या नोटांचं काय प्रकरण आहे नाही मी ना जरा ह्यांना टीव्हीत बघून मला जरा डाऊट आलता या माणसात काहीतरी खोट आहे बरं का हा नाही म्हणजे जो माणूस खोटा पॅच लावून आपलं टक्कल लपवितो तो माणूस किती खोटं नाटं वागवत असेल काय काय लपवित असेल देवालाच माहिती. अहो फसवलंय अक्षरशः फसवलंय या माणसाने मला पण हनीमूनच्या रात्री समजलं जेव्हा मी असं प्रेमाने हात फिरवला ना याच्या डोक्यावर ना तेव्हा पटकन पॅच हातात आला. अरे कुठली हनीमून तू काय बडबडते अगं काय नाही फक्त एक मिठी मारली आणि गालगुच्चा विसरलास रे रुच्चा ही बाबा अहो, ताई तुम्ही कोणावर विश्वास ठेविता ही अशी माणसं आहेत ना हे असे नवरे लुच्चेच असतात तुम्ही काय लगप बसले करा काय करायचं ते काय करायचं मारा 2 खान फडात हे बघा मी हे आहे. असं नाही येत. मारा अजून एक मारा हे बघ, माझं सगळं सौंदर्य ओरबाडून घेतलं हे बघ, तू काय मला अरे माझा
तू असं नाही ऐकणार सोड. काय करू तुमची बंदूक द्या, तुमची बंदूक द्या, मी याला गोळ्याच घालून नाही टाकते. बंदूक आता नाही देऊ कसं- शकत. ऐका तुम्ही नाही काय मॅडम, हे ऐकणार आता नाही. तुम्हाला गोळ्या झाली नाही, ओव्हर ऍक्टिंग चालली, जरा शांत बसा, इथं थांबा. मॅडम हे लय होतंय, मी इथं झोपतो, ही चालवा मला समजून टाका. मला बोलायला चाल देत नाही, तुम्ही ऐकून तर घ्या तुम्ही. नाही झालं तुमचं. एक मिनिट, मी काय म्हणते, नाही बाई एक मिनिट, एक काम करा, तुम्ही रिक्षा करा आणि घरी जा, मी बघते या माणसाला. बघ तिला थांबा, तिला पाठवू नका, सगळ्या केसची वाट लावाल. माझं ऐकून घ्या, मी सांगतोय तुम्हाला काय झालं. मी फोनवर बोलतो, मी हिला नाही ओळखत, ही माझी बायको नाहीये. मी फोनवर असं बोलत येत होतो, हिने ब्रेक मारला, बोलली मला हेल्प करा, पोलीस माझ्या मागे लागलेत, मी सिग्नल जम्प केला म्हणून मी फक्त मदत करत होतो तिला. माझा काही संबंध नाही आहे हिच्याबरोबर. संबंध नाही काहीच. खरंच काय नाही. ठीक आहे, हे कटकारस्थान मी केलंय ना, सगळं हिचं आहे. मी एक्सेप्ट करते माझा गुन्हा. मॅडम मला अटक करा, पण माझ्या नवऱ्याला सोडा मॅडम. मॅडम मी प्रेम केलंय याच्यावर, मी माझं सौंदर्य बहाल केलंय याला. याला म्हणतात बायको. अगं जवळपास बापाच्या वयाच्या माणसाशी लग्न केलं तर वाचायला पाहिजे होतं तुला. तेच ना. एवढं पण नाही हो, एवढं पण नाहीये. ऐका माझं. नाही आता मी ना अख्खी झडती घेणार आहे बरं का गाडीची. ऐक- तुम्ही जरा बाजूला वा. ऐका- तुम्हाला मॅडम. गाडीत काय काय गाडीत डिक्की उघडा, मॅडम डिक्की उघडा. ऐका ना काही तुम्ही पंचनाम्यासाठी थांबा, इथं जाऊ नका तुम्ही. हा डिक्की उघडा. ह्याच्यात काय याच्यात काय आहे? याच्यात काय आहे प्रसाद? अरे तू ड्रग्स पण अरे विक्री कुठले करायला लागला? देवा देवा मॅडम, मला याच्या सोबत नाही राहायचंय मॅडम. घ्या पुढं मॅडम ऐका ना मॅडम. घ्या. अहो मॅडम ऐका माझं. हे इथं ठेवा मध्ये. अहो ऐका ना मॅडम माझं, मी काय नाही आता बोलतो मला कळल तुमचं काय कारस्थान चाललंय. ते- एक मिनिट. हे काळे धंदे चाललेत तुमचे? हे काळे धंदे? हे माझं नाही आहे. काय रे डुकरा झिपऱ्या? कोण आहे तू? कोण आहे तू? शाळेला तिच्या टाका हे अरे, आपलं गंग्या. काय ठरलं होतं आपल्या दोघांनी मिळून चोरी करायची. मला त्या टाका ट्रे मध्ये मी का पाव आहे हा, पाव आहे मी. बघितलं मॅडम, बघितलं याने हिचा गळा पकडला. कळलं तुम्हाला? बघितलं बघितलं. एक मिनिट, आता काय? एक मिनिट खांडेकर, जरा शांत व्हा. वायबर होऊ नका, शांत व्हा. हा आता बघा. ओय, नाग्या मला सांग, नेमकं कोणी बांधून ठेवलं, ह्यानी की हिनी? सांग. एक मिनिट, प्रेशर नका देऊ त्याच्या. सांग ना. कोणी बांधून ठेवलं, ह्यानी की हिनी? सांग ना झिपऱ्या. याने काय ह्याने काय? याने मला बांधून ठेवलं. गौऱ्या हे बघ, हे पर्सनल नको घेऊ. कुठे पण काढशील पर्सनल. अरे अब असं नाही आहे. हा. स्किटचा एंड काय लिहिलाय? प्रसाद अडकतोस तू, ह्या अवस्थेत येतोस आणि मला इथून सोडवतोस. एंड कुठे बदलतोस तू? तू अडकलाय, हा गोल्डन चान्स मी सोडू? मॅडम ह्याला अटक करा, हल्ले मोठा गुन्हेगार आहे, ह्याला अटक करा. यानेच मला फसवलंय, ह्याला अटक करा. आता तू बघच. अहो, ऐक- चल चल, सगळी तुमची पार्टी बाहेर काढी. अरे हे स्किटचा एंड बदलायला लागले आहेत. म्हणजे? अरे इथं कोणाचा कंट्रोलच राहिला नाही या शोवर. अरे काय वा वा, एकदम दबंग परफॉर्मन्स, कडक सई. बंपर परफॉर्मन्स होता. गौऱ्या, तुझ्यापासून सुरुवात करेन. इतका वेळ शांत बसल्याबद्दल तुझे अभिनंदन. ऍक्च्युली कसं काय एवढा वेळ बसलास आणि तेही शांत, हे तुलाच माहिती. भावा, तोडलंस. थँक्यू. खूपच, म्हणजे आज जीव ओतून तोडलेस. नमा हे कॅरेक्टर पाहिजे परत. शिवाली माय डार्लिंग, वा 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 वा. खूप तुझ्यावरती खुश व्हायला खूप आवडतं आणि आजकाल तू हे चान्सेस सतत देतेस, त्याच्यामुळे तुझं खूप खूप जास्त कौतुक. वा, सुंदर सुंदर, बंपर बंपर, मजा आली. त्यागराज दादा, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? आणि तुझ्याकडून आम्हाला म्युझिकल दाद हवी आहे. म्युझिकल. या मन आनंदी होते, एकदम कडक आणि बंपर झाला परफॉर्मन्स. मन आनंदी होते, मन स्वच्छंदी होते, एकदम कडक आणि बंपर झाला परफॉर्मन्स. एकदम कडक आणि बंपर झाला परफॉर्मन्स.
मंडळी, लेखकानं लिहिलेला विनोद घासून पुसून चकचकीत करून तुमच्यापर्यंत पोहोचवणारी रसिका निघाली आहे लोणावळ्याला. तिचे ड्रायव्हर झालेले कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे ड्युटीवर येताना घेऊन आले दत्तूला. कशासाठी तुम्हीच बघा. हा 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 नाही, मी पार्किंग मध्येच आहे. हो, निघतेच आहे लोणावळ्याला यायला. नाही त्याचं काय आहे, माझे ड्रायव्हर आहेत ना मोरे, ते एकदा आले ना की पटकन निघीन. हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, पोचते. हा. अरे देवा, कुठं राहिले मोरे? कुकुनी भात खाल्ल्या अन बायो गो कुकुनी भात खाल्ल्या अन बायो गो कुकुनी भात खाल्ल्या. अरे खायचं खाऊ दे, कुकू मोठा होऊ दे, मला मोठा होणार कावाट. वसाडी गाणं पुरं व्हायच्या आधीच फोन कट केला नाही माहिती तुला. मोरे सॉरी सॉरी सॉरी. अरे नाचत नाचत आपण इथं पोहोचलो पण. वय मामा. अहो, काय मोरे? हा अहो, फोन आल्यावर फोन उचलायचं सोडून त्याच्या रिंगटोन वर नाचत काय बसताय? नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की नाही, होय. हा, मला लोणावळ्याला प्रोग्रामला जायचंय, वेळ येते म्हणून ही काय यायची वेळ झाली का? नाही नाही थोडीशी गडबड झाली. ह्या वसाड्याला तयार करण्यात माझा वेळ गेला का वा. मॅडम, हा माझा भाचा दत्तू. वय मामा. वा वा. मॅडमला नमस्कार कर. आय लव्ह यू. डायरेक्ट आय लव्ह यू म्हणताय? नाही, त्याचा जरा इंग्लिश कच्चा आहे ना. तो हॅलोला आय लव्ह यू म्हणतो. जरा समजून घ्या प्लीज. अहो, काय समजून काय घ्या, समजून घ्या. आणि याला कशाला घेऊन आलात तुम्ही? ओ, तुम्हाला लोणावळ्याला नेण्यासाठी मी याला घेऊन आलेलो आहे. म्हणजे? काय आहे, मला लोणावळ्याला येता येणार नाही म्हणून आजच्या दिवस हा बदली ड्रायव्हर आहे तुमचा. काय समजली? हो मोरे, असं काय करताय? असं कसं तुम्हाला यायला जमणार नाही? ते काय झालं तेव्हा आपण बघा मागच्या वेळी लोणावळ्याला माझी मामी बहीण आली होती. ती तपकीरवाली. हा, तिचं हा, काय? तर तिची आज डिलिव्हरी आहे ना, त्याच्यावर मला थांबावं लागणार आहे. अहो, मग तिचा नवरा थांबेल ना तिच्या जवळ? नाही, मीच तिचा नवरा आहे. शपथ द्यावं, शपथ खोटं नाही. हो काय ना, तुम्हाला सांगतो, आपण लोणावळ्याला गेलेला बघा त्या दिवशी. त्याचं काय? हा, तर आम्ही एकामेकाच्या प्रेमात पडलेला का नाही, काय समज असं झालं. म्हणून ह्याला मी ड्रायव्हर म्हणून तुम्हाला पाठवतोय. बरं, पाठ आणला वाय काय? पाठ कशाला? ते हा उंची कमी नाही ह्याची, तर समोरच्या गाडी ह्याला दिसत नाही, तर सीटवर ना पाठ ठेवून ह्याला बसवावं लागतो का नाही. काय मोरे, गाडीतनं पाठ सटकला, पाटावरनं हा सटकला तर कसं करायचं? आणि कोण आहे, कसं कसं गाडी चालवणार आहे? येड कुठलं? मामी चिरली. मामी कोणाला बोलतो रे? हा? मी मामी आहे तुझी, मामी दिसते. मामी कोणाला बोलतो? हा? हो मॅडम, अहो तो सगळ्याच बायकांना मामी बोलतो. मी शिकवलंय का नाही त्याला? नाही नाही, कसा बायकांचा आदर करायला आलं पाहिजे ना म्हणून. हा हो, बाकी काय नाही. आणि कशाला चिडतावाय? चिडलीव ना आता. आता काय खरं नाही तुमचं. आणि त्याला सॉरी म्हणा बघू. मी कशाला सॉरी म्हणायचं? अहो सॉरी बोला, नाही तर तो स्टेरिंग वर बसायचा नाही हा, माहिती? मग नको बसू दे. तुम्हाला जायचं नाही लोणावल्या प्रोग्रामला? जायचं हा, काय? मग सॉरी बोला लगेच त्याला. उशीर होतोय हो वा, वा. मला मोरे. तुम्ही हे बघ बाबा, बाबा सॉरी, चुकलं माझं. ते तुला दुखवायचं हेतू नव्हतं. सॉरी. आय लव्ह यू मामी. परत आय लव्ह यू म्हणलं काय? नाही नाही, तो थँक्यूला आय लव्ह यू म्हणतो का नाही? हो, पण मी सॉरी म्हणल्यावर त्याच्यावर थँक्यू नाही, इट्स ओके असं म्हणायचं असतं मग ना. इट्स ओकेला पण तो आय लव्ह यू म्हणतो. कसलं बे नाही. अहो, ते जाऊ द्या मोरे. मोरे, मला सांगा, तुम्हाला जर का जमणार नव्हतं तर मला तसं सांगायचं ना, का बाबा मला नाही जमणार आहे, मी दुसरा कोणतरी ड्रायव्हर बघितला असतं. मग हो, हा सॉलिड ड्रायव्हर आहे, अगदी फ्रेश ड्रायव्हर आहे. आता हो, आता शिकलाय ताजा गाडी चालवायला. ताजा ताजा हा, म्हणजे? ताजा म्हणजे याने हायवेवर आतापर्यंत कधी गाडी चालवलेलीच नाही आहे? नाही मामी. नाही, मामी मामी म्हणू नको. मामी कोणाला म्हणतो रे तू? हा, मॅडम म्हणायचं. मॅडम बोलताना मला कसं होतं मामी. अरे तू मला मामी म्हणल्या, मला कसं होतं त्याचं काय? ओ मॅडम, ओ कशाला नात्याचा गुंता अडकवता वाय? हा, तुम्ही फक्त बोलण्यापुरत्या मामी हाव का नाही? हा, मी तुम्हाला थोडीच घरात नेणार आहे नांदवायला. तुम्ही हा. मला नांदवायला तोंड बघितलंय का आरशाचं? हो, नका येऊ मग. हा, एका त्याच्या नशिबात नसतं नसतं प्रभाकर. प्रभाकरचं आपण प्रेम. तरी काय खरंय. वय मामा. हा, वय का नाही? हा, झालं तुमचं? हा झालं. अहो काय आहे, मोरे? अहो पहिल्यांदा शिकलाय गाडी आणि तुम्ही डायरेक्ट त्याला हायवेवर पाठवता? हा, वा मॅडम वा. म्हणजे तुम्हाला पहिल्या धारेची दारू चालते, पहिल्या धारेचा ड्रायव्हर नाही चालत? मोरे,
मला याला सोड्यात टाकून प्यायचं नाहीये, याला लोणावळ्याला घेऊन जायचंय. हा अहो याच्याकडे बघून वाटतंय तरी का लोणावळ्यापर्यंत गाडी चालवू शकेल? हा अहो पोलिसांनी बघितलं ना तर या अशा छोट्या मुलाला गाडी हातात दिली म्हणून पकडतील मला. मला सांगा याची दाढी तरी खरी आहे का माझ्या समोर आणायचं म्हणून खोटी दाढी चिकटवून आणलंय? मामांनो, माझ्या दाढी बद्दल बोलली मामी. असू दे हो, कशाला त्याच्या दाढी बद्दल बोलली हा दाढी आणि गाडी फार इमोशनल आहे माहितीये तो. आता जवळजवळ 5 मिनिटं तरी त्याची दाढी कुरवाली लागेल माहितीये. उशीर होतोय मला. काय ते कुरवाळा पटकन जा. काय कुरवाला? खोडी कुणी काढली? तुम्ही काढली बाई ना, मग तुम्ही कुरवाला का ना? मी दाढी कुरवाळ्याची? मग शिबाई मी नाही. शिबाई काय तुम्हाला जायचं नाही लोणावळ्याला? हा उशीर होते हो, माझा प्रोग्राम आहे. प्रोग्राम आहे. ए बाबा इकडे बघ. नको ना हो. नको कशी काय तुम्हाला जायचं नाही लवकर? हो, कस अहो स्टिअरिंग वर बसायचा ना तो लवकर कुरवाला. भांडी घासायची कात्याला हात लावल्याला वाटतंय. बरं बॅग कुठे आहे? बॅग तुमची? त्या बॅगा ठेवल्यात मी गाडीत. ठेव. मोरे मला एक खरं खरं प्रामाणिकपणे सांगा, हा चालवू शकणार आहे ना गाडी? हो माझ्या विश्वास ठेवा, उगाच काय आणलाय. आणि हो फ्लायओव्हर असतो ना, फ्लायओव्हर. त्याचं काय आता? हा फ्लायओव्हर आणि डिवायडर मध्ये हा लय कन्फ्यूज आहे. तो डिवायडर आला ना की फ्लायओव्हर कशा गाड्या चढवतात तसा हा वासाला चढवतो. डेंजर आहे. हा तर त्याला समजावून सांगायचा, बाबा हा फ्लायओव्हर आहे, हा डिवायडर आहे, असं सगळं समजावून माझ्या सांगायचं. जीवावर बेते लोक कसला ड्रायव्हर आणलाय तुम्ही जा सुखरूप झाल, काय काळजी करू नका. वय मामी. हा हो तुम्हाला जायचं ना लोणावळ्याला. हो उशीर होतोय मग ते- मला. हा. हे बघ बाबा, तुला मामी म्हणायचंय मामी म्हण, आय लव्ह यू म्हणायचंय ते पण म्हण वाटल्यास, पण बाबा मला लोणावळ्याला घेऊन जाशील ना, चालवशील ना गाडी? हो मामी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मामाने मला सकाळ सकाळी ताजी गाडी शिकवली. सकाळ सकाळ ताजी? हा मी 200च्या स्पीडने गाडी चालवली, पण एकदा पण स्क्रॅच नाही केली. 200च्या स्पीडने? हा वसाड्या स्पीडनी वसाड्या. मॅडम समोर फुशारक्या मारतोस वसाड्या तू? गाडी कुणी शिकवली तुला? मी शिकवली ना, मी शिकवली ना. हो शिकवली, पण शिकवताना 4 वेळा नाही ठोकली तुम्ही. 100च्या स्पीडने चालला होता, तर नशीब 4 लाईफलाईन होत्या म्हणून. ते पहिल्या वेळी, पण 5व्या वेळी तुला कसं मी मांग टाकलं माहितीये ना. हा पण कॉईन कुठे कमवले तुम्ही? 8व्या स्टेजला माझे 10,000 कॉईन होते, तुमचे 500 पण नव्हते. एक मिनिट तुम्ही दोघं आता कुठल्या गाडीबद्दल बोलताय? मोबाईल गेम मधल्या. काय मोबाईल गेम मधल्या गाडीबद्दल? म्हणजे मामांनी मला सकाळ सकाळी मोबाईल वरती गाडी शिकवली. अरे खरे तुम्ही याला मोबाईल वर गाडी शिकवली? नाही सगळी म्हणजे पहिली मी सगळं व्यवस्थित करून घेतले नाही, म्हणजे कसं लोणावळ्यापर्यंत तो स्टेअरिंग वर बसला ना की हात साफ होईल त्याचा जाईल. तुम्हाला काही लाज मोरे? मोबाईल वर गाडी शिकवून माझ्या बरोबर ड्रायव्हर म्हणून खुशाल पाठवताय त्याला? माझा जीव का असं वरलाय का? मला प्रोग्राम कॅन्सल झाला तरी चालेल, पण याला ड्रायव्हर म्हणून मी घेणार नाही. मी चालले. हॅलो मला नाही यायचं. नाही माझा प्रोग्राम कॅन्सल करून टाका, आज नाही येत मी. मामी गेली. तुला किती वेळा सांगितला हा सगळा मॅडम समोर बोलू नको. गेली ना मॅडम, ती गेली ना. मी सांगितलं नाही तुम्ही स्वतः चुकल्या केल्या. वा वा मजा आली. सई. दत्तू क्यूट, हाऊ क्यूट. म्हणजे मला असं वाटतं की तुझं सॉफ्ट टॉय बनवून घरी घेऊन जावं. तू कसा रुसलास एकदा दाखव ना परत प्लीज. तर तू खूप गोड, भयंकर गोड, म्हणजे फार गोड रिॲक्शन्स होते आणि तुझ्याकडे नजर तुझ्याकडनं हटत नव्हती. दत्तू, सई मामी बोलते ते सगळंच काही मनावर नाही घ्यायचं. खरं तर दाढी कुरवायला शिवाय कमेंट देऊ का नको विचार करतो. नाही मजा आली. मस्त लिहिलं होतं आणि तुम्ही तिघांनी खूप स्वतः तुम्ही त्याचा खूप आनंद घेत परफॉर्म केलं. मुळात जो एंडचा पंच होता मोबाईलवरती गाडी शिकवण्याचा, तो
तिथपर्यंत ती उत्कंठा सगळी ताणून राहिली होती आणि त्यामुळे मजा आली. प्रभाकर, दत्तू, रसिका, वंडरफुल, खूप मजा आली, एन्जॉय. आरती, मला तुला विचारावं असं वाटतंय की तू एक उत्तम अभिनेत्री आहेसच. तू खूप छान स्वयंपाक करतेस. इनफॅक्ट जवळपास अख्ख्या इंडस्ट्रीला तू अन्नपूर्णा म्हणून माहिती आहेस. तू छान कपडे डिझाईन करतेस आणि व्हॉट नॉट, मिमिक्री छान करतेस. पण आता तू आम्हा सगळ्यांना एक गायक स्पर्धक म्हणून दिसणार आहेस. तर ह्या चॅलेंजविषयी तुझा काय दृष्टिकोन आहे, काय वाटतंय? पूर्ण नवीन गोष्ट आहे जी एक्सप्लोअर करायची संधी सोनी मराठीने दिली आहे. आणि घरात गाणं आहे, माझे आईबाबा दोघेही गातात, आमचे क्लासेस आहेत गाण्याचे. पण इतक्या वर्षात मी एकदाही त्यांच्या समोर बसून एकही राग शिकले नाही आहे, एकही ओळ शिकले नाही आहे, पण कानावर पडत राहिलं आहे. तर त्याचा आता किती फायदा होतो आणि त्यातलं किती मुरलं आहे हे मला या शोमधून आता कळेल. आणि मेहनत माझ्यावर घ्यायला हे आहेतच. त्यामुळे होपफुली मजा येईल. हरणं जिंकणं नंतर, पण छान होईल असं म्हणूयात. वा, विश यू ऑल द बेस्ट फॉर दॅट. थँक्यू. त्यागराज दादा, तुम्हाला आमच्या हास्य जत्रेत येऊन कसं वाटतंय, काय भावना आहेत? एकापेक्षा एक टॅलेंटेड, एकापेक्षा एक गुणवान कलाकार या मंचावरती आहेत. यांचं तर कौतुक आहेच, पण हास्य रसिक जे आहेत, जे प्रातिनिधिक कोट्यावधी जनतेचे म्हणून तिथे बसलेले आहेत, अत्यंत हजरजबाबी, अत्यंत मार्मिक आणि अत्यंत बहारदार अशा टिप्पणी आणि कॉमेंट्स त्यांच्याकडून होत असतात की कौतुक करावं तेवढं थोडं आहे. थँक्यू त्यागराज. हे अर्थातच शुभेच्छा थोड्या कोरड्या झाल्या, थोड्या संगीतात भेजवून मी त्या द्यायचा प्रयत्न करतो. इर्शाद, वा वा. हास्य जत्रेचे हास्य रसिक, कोट्यावधी जनतेचे प्रतीक, वा. त्यांच्या पाशी शब्दांचा बहर आणते, कॉमेंट करते निखळ. ज्याच्या नावातच आहे टॅलेंट, आमचा प्रसाद ओक. ज्याच्या नावातच आहे टॅलेंट, आमचा प्रसाद ओक. ज्याच्या ॲक्टिंगचे चाहते लई, तामणकरांची सई. ज्याच्या ॲक्टिंगचे चाहते लई, तामणकरांची सई. हास्य जत्रेचे हास्य रसिक, आमचे आहे प्रतीक. हास्य जत्रेचे हास्य रसिक, कोट्यावधींचे प्रतीक. वा वा, थँक्यू सो मच त्यागराज. वा वा, क्या बात है, क्या बात है. तर मंडळी, याच नोटवर आम्ही तुमची रजा घेतो. बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.